नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे अशी की 12th फिजिक्सच्या पेपर संदर्भात. बघा 12वीचा फिजिक्सचा जो पेपर आहे तो तुमचा उद्या होणार आहे. तर त्या पेपरच्या विषयीची सर्वात महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 100% तुम्हाला अशाच पद्धतीचे जे काही प्रश्न आहेत ते येणार आहेत, त्याची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत. 100% बघा, 100% गॅरंटी आहे. आणि 17 फेब्रुवारीला तुमचा पेपर आहे, म्हणजेच उद्याच्या दिवशी तुमचा फिजिक्सचा पेपर होणार आहे. त्या अगोदरच तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो. यामध्ये तुम्हाला 100% जो फायदा आहे तो होणार आहे. बघा, फिजिक्स हा खूप टफ विषय, खूप अवघड विषय, आणि यामध्ये तुम्हाला चांगल्यात चांगला स्कोर कसा करता येईल यासाठीच हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. तर या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. फिजिक्सचा जो पेपर आहे तुमचा अशाच पद्धतीने असणार आहे, त्याची पण माहिती मी तुम्हाला देतोय. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून संपूर्ण माहिती तुमच्या लक्षात येईल आणि संपूर्ण माहिती तुम्हाला समजून जाणार आहे. सर्वात अगोदर सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमचे मित्र असतील, तुमच्या मैत्रिणी असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा आणि त्यांनाही चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा. बघा, जोपर्यंत तुमचा रिझल्ट लागत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलवर तुम्हाला केलं जात असतं. रिझल्ट लागेपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन मी आपल्या चॅनलवर तुम्हाला करत असतो. MST CETचे विद्यार्थी असतील, ज्यांना फार्मसीला इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचे, त्यांनासुद्धा मार्गदर्शन आपल्या चॅनलवर केलं जात असतं. त्यामुळे सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर बघा, थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण महत्त्वाची माहिती पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो पाहू शकता. अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असणार आहे. आता ही जी काही प्रश्नपत्रिका तुम्हाला दाखवतो ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे, 2024ची प्रश्नपत्रिका आहे, सर्वांना क्लिअरली सांगून टाकतोय. ठीक आहे, आता बघा, फिजिक्स अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असेल. फिजिक्स या विषयाची 3 तासांचा तुम्हाला वेळ असेल. 70 गुणांची तुमची फिजिक्सची एक्झाम होणार आहे. यामध्ये जनरल इन्स्ट्रक्शन्स जे आहेत त्या अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या एक्झाम पेपरवर दिलेले असतील. सेम टू सेम अशाच पद्धतीने हे सगळं काही असणार आहे. द क्वेश्चन पेपर इज डिवायडेड इंटू 4 सेक्शन. 4 सेक्शनमध्ये तुमची क्वेश्चन पेपर डिवायडेड असणार आहे. बी आणि सी सेक्शन जर आपण पाहिला तर हा 40 मार्कांचा आहे. ए सेक्शन जो आहे तो 18 गुणांचा असेल आणि डी सेक्शन जो आहे तो 12 गुणांचा असेल. ठीक आहे, अशा पद्धतीने जर आपण पाहिलं 12 आणि 18 या ठिकाणी झाले 30 आणि हे 40, अशा पद्धतीने 70 गुणांची तुमची एक्झाम जी ती होणार आहे. ठीक आहे, संपूर्ण क्लिअर केलेले तुम्हाला कळालं असेल. नसेल कळालं तर पुन्हा एकदा सांगतोय, सेक्शन ए तुमचा 18 गुणांचा असेल. ठीक आहे, 18 गुणांचा. क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हे तुम्हाला 18 गुणांसाठी. सेक्शन बी आणि सेक्शन सी ह्या ठिकाणी तुमचं 40 गुणांचा होतो टोटल. नंतर आपण सेक्शन डीमध्ये जर गेलो तर हा एकटा सेक्शन डी जो आहे तो 12 गुणांचा आहे. 12 गुणांचा म्हणजेच 12 आणि 18 30, आणि सेक्शन बी आणि सी असे 40 गुणांचा, म्हणजेच तुमचं इज इक्वल टू 70 गुणांची पूर्णच्या पूर्ण एक्झाम आहे. ठीक आहे, आता कशा पद्धतीने सोडवायचं एक तुम्हाला शॉर्टमध्ये सांगून टाकतोय. आणि हे सांगण्याचं कारण बघा, उद्या तुमच्या हातात प्रश्नपत्रिका येईल त्या अगोदरच तुम्ही जर व्हिडिओमध्ये पाहिले असेल अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे, तर एक तुमच्या नजरेखालून गेल्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. आणि जरी तो टफ विषय असला, आपण काय फिजिक्स, अरे बाबा फिजिक्स एकदम टफ विषय आहे, खूप घाबरतो, तर तुम्ही घाबरू नये म्हणून तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. यामध्ये तुम्हाला समजलं असेल की फिजिक्स आपल्या हातून गेलेलं आहे, अशा पद्धतीची प्रश्नपत्रिका आहे. म्हणजेच आपण प्रश्नपत्रिका पाहिल्यावर घाबरत नाही, त्यासाठी तुमच्या नजरेखालून ही एक वेळेस जाणं खूप महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीची तुमची प्रश्नपत्रिका असते. यामध्ये बघा, क्वेश्चन नंबर 1मध्ये 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 गुणांसाठी तुम्हाला MCQs आहेत. MCQ 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन 10 गुणांसाठी. ठीक आहे, एक गुणांसाठी एक MCQ असेल. क्वेश्चन नंबर 2मध्ये जर आपण गेलो तर 8 व्हेरी शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन्स असतील. बघा, यामध्ये तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. व्हेरी शॉर्ट आन्सर, एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला आन्सर लिहायचे. सेक्शन बीमध्ये जर आपण गेलो तर क्वेश्चन नंबर 3 पासून ते क्वेश्चन नंबर 14पर्यंत 12 शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन जे ते तुम्हाला असतील. ठीक आहे, यामध्ये बघा 3 पासून ते 14पर्यंत तुम्हाला प्रश्न असतील. यामध्ये तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे आहेत 12पैकी, आणि 2 गुणांसाठी प्रत्येकी असणार आहे. ठीक आहे, 2 गुणांसाठी, म्हणजेच 8 दुने 16 गुणांचा तुमचा सेक्शन बी झाला. सेक्शन सीमध्ये जर आपण आलो तर बघा, क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन नंबर 26 कंटेन 12 शॉर्ट आन्सर. बघा, यामध्ये पण तुम्हाला 12 प्रश्न असतील, त्यापैकी तुम्हाला कोणतेही 8 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असे. 8 त्रिक 24, म्हणजेच या ठिकाणी 24 गुणांचा सेक्शन सी असेल, 16 गुणांचा सेक्शन बी असेल. 16 आणि 24 40 गुण तुमचे या ठिकाणी झालेले. ठीक आहे, क्लिअर झालं. मी अगोदरच संपूर्ण त्या ठिकाणी समजून घेतलेलं आहे, तुम्हाला सांगतो. सेक्शन डी जो आहे तो किती गुणांचा असेल तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे 12 गुणांचा असणार आहे. त्यामध्ये कोणतेही तुम्हाला 3 सोडवायचे आहेत. 5 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 3 सोडवायचे. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहे. ठीक आहे, आता पुढे जाऊया. बघा, अशा पद्धतीने MCQs जे आहे ते तुम्हाला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे,
तर बघा आता ह्या ठिकाणी ही जी काही प्रश्नपत्रिका ही 2024ची क्लिअरली सांगतोय, सर्वांनी लक्षात घ्या, विद्यार्थ्यांचा गैरसमज होतो. 2024ची प्रश्नपत्रिका आहे. आता यामध्ये बघा लक्षात घ्या MCQs तुम्हाला असणार आहेत, 10 MCQs असणारच आहेत. ठीक आहे. आता हे 2024ला विचारले म्हणजे 2025ला पुन्हा तुम्हाला हेच विचारतील असं नाही. ठीक आहे. तुम्हाला वेगळ्या टाईपचे प्रश्नपत्रिका त्या ठिकाणी असणार आहे, वेगळ्या टाईपचे क्वेश्चन असतील. प्रश्नपत्रिका अशाच पद्धतीची असेल, फक्त क्वेश्चन्स तुमचे चेंज होणार आहेत. क्वेश्चन्स जे ते तुमचे चेंज होणार आहेत. सर्वांनी लक्षात घ्या, काय सांगतोय, क्वेश्चन चेंज होणार आहेत. आता बघा या ठिकाणी पहिल्या नंबरला तुम्हाला MCQ विचारलेले बघा, द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ डिस्क ऑफ रेडियस R अँड मास M अबाउट इट्स सेंट्रल ॲक्सिस इज. तर तुम्हाला या चारही ऑप्शनपैकी जे काही उत्तर असेल ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे. तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचे जे काही उत्तरपत्रिका असेल त्यामध्ये तुम्हाला लिहायचे आहे. बघा 10 MCQs आहेत. तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर 10पैकी 10 गुण तुम्ही मिळवू शकतात. द डायमेन्शनल फॉर्म्युला ऑफ सरफेस टेन्शन इज, तुम्ही शिकला असाल. बघा सरफेस टेन्शनसाठीचा फॉर्म्युला L⁻⁻1 M⁻1 आणि T⁻². बीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं L⁻², M⁻1 आणि T⁻². ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही शिकलेला असाल आणि तुम्हाला आन्सर जे ते देता येणार आहे. पुढे बघा तिसऱ्या नंबरचे MCQ, फेज डिफरन्स बिटवीन अ नोड अँड ॲन ॲडजसंट अँटीनोड इन अ स्टेशनरी वेव्ह इज. तर बघा स्टेशनरी वेव्ह यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीने विचारलेलं आहे आणि 4 ऑप्शन्स आहेत. ठीक आहे. π/4 रेडियन, नंतर बघा π/2 रेडियन, 3π/4 रेडियन आणि पाय रेडियन. अशा पद्धतीने 4 ऑप्शन्स आहेत. त्यापैकी तुम्ही कुठलाही एक ऑप्शन जो बरोबर असेल ते तुम्ही सोडवायचे. अशा पद्धतीने तुम्हाला 10 MCQs त्या ठिकाणी विचारल्या जातील. या मागच्या वर्षीच्या होत्या, या सेमच तुम्हाला असतील असं नाही, यामध्ये तुमचा बदल होणार आहे. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 असतो. यामध्ये व्हेरी शॉर्टमध्ये बघा डिफाईन सेंट्रिपिटल फोर्स. सेंट्रिपिटल फोर्सची तुम्हाला डेफिनेशन विचारलेली आहे. सेंट्रिपिटल फोर्स काय असतो, तर बघा सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला माहिती आहे, सेंट्रिफ्युगल फोर्स बाहेरच्या साईडला फेकलं जातं आणि सेंट्रिपिटल फोर्स सेंटरच्या साईडला त्या ठिकाणी जी काही फोर्स आहे ती ओढली जाते. अशा पद्धतीने ते डेफिनेशन आहे. तुम्ही त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या जी काही मांडणी आहे ती केली तर तुम्हाला या ठिकाणी बघा एक गुण जो आहे तो मिळून जाणार आहे. फक्त डेफिनेशन तुम्हाला सांगायचे सेंट्रिपिटल फोर्सची. मला वाटतं हे चॅप्टर नंबर 2 किंवा 3मध्ये आहे सेंट्रिपिटल फोर्स. ठीक आहे. पुढे आपण जाऊया बघा, वाय अ डिटर्जंट पावडर इज मिक्स्ड विथ द वॉटर टू वॉश क्लॉथ्स. बघा डिटर्जंट पावडर जी आहे ती वॉटरमध्ये का मिसळली जाते ज्यावेळेस आपण कपडे धुतो, तर त्याचं काय कारण आहे ते तुम्ही सांगू शकता. क्लीन दी क्लॉथ्स असं वगैरे जे काय असेल ते तुम्हाला जसं सुचेल तशा पद्धतीने तुम्ही ते सोडवायचे. व्हॉट इज द रेजिस्टन्स ऑफ ॲन आयडियल वोल्टमीटर आयडियल वोल्टमीटरचे जे रेजिस्टन्स आहे ते तुम्हाला सांगायचे. नंतर बघा चौथा नंबर, राईट द फॉर्म्युला फॉर टॉर्क ॲक्टिंग ऑन रोटेटिंग करंट कॅरिंग कॉईल इन टर्म्स ऑफ मॅग्नेटिक डायपोल मोमेंट इन वेक्टर फॉर्म. तर अशा पद्धतीने तुम्हाला चौथा प्रश्न आहे. 8 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण पुढे जाऊया बघा सेक्शन नंबर बी. सेक्शन नंबर बीमध्ये काय तुम्हाला विचारले आहेत, तुम्हाला 12 प्रश्न दिले आहेत. त्यापैकी कोणतेही तुम्हाला 8 सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण आहेत. प्रत्येक प्रश्नाला 2 गुण. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 3 बघा, एक्सप्लेन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ थर्मोडायनॅमिक सिस्टीम द गॅस बाय हिटिंग इट. तर एक्सप्लेन करायचे तुम्हाला. नंतर बघा पुढे, एक्सप्लेन द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्पेरिकल वेव्ह फ्रंट बाय युझिंग हायजीन्स प्रिन्सिपल. ठीक आहे. तर अशा पद्धतीने तुमचे जे काही प्रश्न आहेत तुम्हाला सोडवायचे आहेत. बघा या ठिकाणी क्वेश्चन नंबर 5, डिफाईन मॅग्नेटायझेशन, स्टेट इट्स SI युनिट अँड डायमेन्शन. बघा तुम्हाला मॅग्नेटायझेशनची त्या ठिकाणी डेफिनेशन लिहायची आहे, त्याचे SI युनिट तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे आणि जे काही डायमेन्शन्स असतील त्या तुम्हाला लिहायचे आहेत. 2 गुणांसाठी फक्त एकदम शॉर्टमध्ये व्यवस्थितरित्या तुम्हाला मांडणी करायची. जे काही विचारलं आहे ते त्या ठिकाणी आलं पाहिजे. पुढे बघा आपण जर गेलो तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. 12 प्रश्न दिलेले असतील. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आपला सेक्शन सुरू होतो, सेक्शन नंबर C. सेक्शन नंबर Cमध्ये तुम्हाला या ठिकाणी 8च प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण असणार आहेत. ठीक आहे. 8 त्रिक 24 गुणांचा हा सेक्शन नंबर C असणार आहे. यामध्ये पण तुम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारले जाणार आहेत. आता बघा ही 2024ची प्रश्नपत्रिका आहे. 2024ची प्रश्नपत्रिका आहे, नजरेखालून गेली असल्यामुळे ती सोपी वाटते आणि तुम्हाला पण सोपी वाटेल, कारण तुम्ही जर पाहिली असेल तर तुम्हाला सोपी वाटेल. प्रश्न हेच असणार नाही आहेत, सर्वांनी लक्षात घ्या. 2025ची प्रश्नपत्रिका डिफरंट असेल, त्यामध्ये तुमचे वेगळे प्रश्न विचारलेले असणार आहेत. फक्त तुमच्या एक नजरेखालून जावी म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ बनवतो आहे. तुमचा एक कॉन्फिडन्स वाढला पाहिजे, तुम्ही घाबरलं नाही पाहिजे, त्यासाठी हा एक व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे. बघा क्वेश्चन नंबर 18मध्ये आपण जर गेलो तर बघा, डिफाईन सरफेस
surface energy of the liquid, obtain the relation between the surface energy and surface tension. तर बघा जे काही रिलेशन आहे ते तुम्हाला दाखवायचं आहे सरफेस एनर्जी आणि सरफेस टेन्शनमधलं, आणि सरफेस एनर्जी ऑफ लिक्विड याचं तुम्हाला डेफिनेशन लिहायची. ठीक आहे. नंतर पुढे जर आपण गेलो तर अशा पद्धतीने हे संपूर्ण प्रश्न तुम्हाला बघा, डिराईव्ह अँड एक्सप्रेशन फॉर द इम्पिडन्स ऑफ अन LCR सर्किट कनेक्टेड टू अन AC पॉवर सप्लाय, ड्रॉ फेजर डायग्राम. तर डायग्राम पण तुम्हाला ह्या ठिकाणी काढायची, म्हणजे 2024ला विचारलेली प्रश्नपत्रिका आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ही प्रश्नपत्रिका होती सेक्शन D शेवटचा लास्ट. यामध्ये तुम्हाला कुठलेही 3 प्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक प्रश्नाला 4 गुण असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक प्रश्न 4 गुणांचा. तर बघा क्वेश्चन नंबर 27, व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ अ ट्रान्सफॉर्मर, डिराईव्ह द इक्वेशन फॉर अ ट्रान्सफॉर्मर. तर बघा डिराईव्ह द इक्वेशन फॉर ट्रान्सफॉर्मर तुम्हाला अशा पद्धतीने हा प्रश्न पूर्णच्या पूर्ण सोडवायचा आहे. नाहीतर मग तुम्ही डिस्टिंग्विश करू शकता. बघा डिस्टिंग्विश बिटवीन अँड ॲममीटर अँड अ वोल्ट मीटर, 2 पॉईंट्स इच. तर बघा प्रत्येकी तुम्हाला 2-2 पॉईंट लिहायचे आहेत ॲममीटर आणि वोल्ट मीटरचे. त्यानंतर बघा द डिस्प्लेसमेंट ऑफ अ पार्टिकल परफॉर्मिंग सिम्पल हार्मोनिक मोशन इज 1/3 ऑफ इट्स ॲम्प्लिट्यूड, व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल एनर्जी विल बी इट्स कायनेटिक एनर्जी. बघा एका प्रश्नामध्ये 2-2 प्रश्न तुम्हाला ह्या ठिकाणी विचारले आहेत, म्हणजेच पहिल्या याच्यात तुम्हाला 2 गुण मिळून जातील आणि याच्यामध्ये तुम्हाला 2 गुण मिळतील. अशा पद्धतीने 4 गुणांचा हा प्रश्न आहे. पुढे बघा, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ फेरीज परफेक्टली ब्लॅक बॉडी, कंपेअर द RMS स्पीड ऑफ हायड्रोजन मॉलिक्युल्स ॲट 22.7 डिग्री सेल्सियस विथ RMS speed of oxygen molecule at 127 degrees Celsius, given that molecular masses of hydrogen and oxygen are 2 and 32 respectively. हा प्रश्न सोडवायचा आहे. याची त्या ठिकाणी नीट लेबल जी डायग्राम आहे ती काढायची होती. अशा पद्धतीने सोडवायचे. 2024ची प्रश्नपत्रिका होती. अशाच पद्धतीने तुम्हाला 2025ला प्रश्नपत्रिका असेल. फक्त क्वेश्चन्स तुमचे चेंज होणार आहेत, सर्वांनी लक्षात घ्या. असेच क्वेश्चन पेपर तुमची असणार नाही आहे. ठीक आहे. क्वेश्चन तुमचे चेंज होतील, म्हणजेच हे जे काही तुम्हाला विचारलेलं आहे डिस्टिंग्विश बिटवीन, नंतर राईट व्हॉट इज अ ट्रान्सफॉर्मर वगैरे, हे तुम्हाला चेंज होणार आहे. ठीक आहे. क्वेश्चन वगैरे असंच असेल, तुमचं पॅटर्न संपूर्ण असाच असेल, फक्त क्वेश्चन्स तुमचे चेंज असणार आहे. ठीक आहे. तर सर्वांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.